माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंनी काश्मीरबाबत बोलताना एक धक्कादायक विधान केलं। यूपीए सरकारमध्ये गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटत होती, अशा आशयाचं एक वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केले। तर आता काश्मीरमध्ये आधीसारखी स्थिती नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं। एडवाइस भी मांगता था, तो उन्होंने मुझे एक ऐसा असली एडवाइस किया कि सुशील बोले तू इधर उधर मत भटक, तू लाल चौक में जाके वहां भाषण कर, कुछ लोगों से मिल और दल लेक में घूमते चलो ऐसा। और वो एडवाइस से मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के वो जाता है, लेकिन मेरी को बताऊंगा। चौकामध्ये झेंडा फडकवणं देखील एकेकाळी अशक्य गोष्ट होती असं बोललं जायचं किंवा तिथं कुणाचा झेंडा असायचा ह्या पण गोष्टी ऐकायला मिळायच्या। तिथं आता आपल्या भारताचा तिरंगा डौलाने फडकतो, हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमान। सगळ्याच गोष्टी साजरा करतो तिथं, जे जे सण आपले भारतीयांचे आहेत त्या सगळ्या सणामध्ये नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, बाकीचे सगळे सण असतील, दसरा असेल, दिवाळी असेल, ख्रिसमस असेल, ईद असेल, सगळ्या प्रकारचे सण तिथं साजरे केले जातात। एक चांगली बाब आहे।